शेतकरी मित्रांनो, भारतातील सर्वात लोकप्रिय ट्रॅक्टर तो म्हणजे महिंद्रा. आता आपण महिंद्राच्या स्टॉलवर आहोत. महिंद्राच्या या ठिकाणी अर्जुन, ओजा तसेच त्यांनी त्यांचे हार्वेस्टर या ठिकाणी आपल्याला लावलेलं पाहायला मिळत आहे. तसेच शेजारी त्यांनी ओजा ट्रॅक्टरचा ते ओपन केलेला बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. सेल्समन त्याची माहिती देत आहे, परंतु महिंद्राचे सेल्समन यूट्यूबवर माहिती देत नाही. आपण फक्त तिथले एक व्हिडिओ काढलेला आहे. आता आपण पुढे स्वराजकडे जाणार आहोत. नमस्कार. महिंद्रा ट्रॅक्टर्समध्ये आपल्या सगळ्यांचं जवळचं स्वागत आहे आणि त्याच्यासोबत आपण सर्वजण इथे आनंद घेत आहात. त्या साईडला समोर आता स्वराजचा स्टॉल आहे आणि पुढेच सोनालिका, डावीकडे शक्तिमान. आपल्याला समोर स्वराज पुढं पाहायला मिळत आहे. आपण चालू आहे शक्तिमानच्या स्टॉलकडे. आपण पहिल्या दिवशी पलीकडली साईड दाखवली होती, साईडला सोलर वगैरे आणि दालन क्रमांक 2 दाखवलं होतं. आता आपण बाकीच्या गोष्टी दाखवणार आहे. त्या ठिकाणी पाहू शकता हा आहे सोनालिकाचा शक्तिमानचा स्टॉल. शक्तिमानच्या ठिकाणी असंख्य प्रकारचे रोटर्स आपल्याला पाहायला मिळतात. पलीकडल्या साईडला रिपर्स आहेत आणि शुगर कॅन हार्वेस्टर्स. ह्या साईडला जर पाहिलं तर आपण हे शक्तिमानचं हायटेक पेरणी यंत्र आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला गुजरातमधील एक यूट्यूबर आपल्याला भेटले. त्यांचा ट्रॅक्टरशी निगडीत चॅनल आहे, त्यांची या ठिकाणी भेट झाली. या एक्झिबिशनमध्ये आपल्याला समोर केस ॲग्रोटेकचे हार्वेस्टर पाहायला मिळतात. ह्या हार्वेस्टरद्वारे आपण हरभरा, सोयाबीन, गहू इत्यादी पिकांची काढणी करू शकतो. तसेच हे समोर आहे भाताचं एक काढणीचं यंत्र, हे पण पाहू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला शेजारच्या स्टॉलवर आपल्याला सुपर ॲग्रोचं एक ब्लोअर पाहायला मिळतात. हे वेगवेगळ्या लिटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेतकरी मित्रांनो, हा MSA फर्ग्युसन ट्रॅक्टरचा स्टॉल. तर ह्या ठिकाणी MSA फर्ग्युसनने त्यांचे जसे सर्व ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळतात. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सिस्टिमा बायोगॅस हे संयंत्र पाहायला मिळतं. हे अत्यंत दणकट अशा प्रकारे बनवलेलं आहे, कारण जो पुढं कागद पाहतात तो एकदम दणकट आहे. एकदम उत्कृष्ट क्वालिटीचं हे संयंत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. समोर जो स्टॉल पाहत आपण तो लुना कंपनीचा आहे. या लुना कंपनीच्या गाड्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत आणि या गाड्या एकदम दणकट आणि हेवी क्वालिटीच्या आहेत. पाहू शकता आपण या ठिकाणी कॅरेट मांडले आहेत, या ठिकाणी दुधाच्या कॅन वगैरे मांडले आहेत आणि हे सर्व लुनाचे प्रॉडक्ट आहेत. आत्ता आपण ज्या स्टॉलवर आहोत तो स्टॉल आहे लेमकिन कंपनीचा. लेमकिनची अवजारे सर्वात मजबूत आणि शक्तिशाली अशी अवजारे आपल्याला पाहायला मिळतात.
त्यांचा आपण आता एक नांगर दाखवतोय तुम्हाला मी. पहा कसा नांगर आहे. डबल बटनमध्ये नांगर आहे. ही जी समोर अवजारे पाहतात ही बिरबल कंपनीची अवजारे आहेत. एकदम हेवी क्वालिटीचे असे आपल्याला रोटावेटर पाहायला मिळतात. समोर जे रोटावेटर पाहतात त्याच्यामधून आपण खत तसेच बियाणे दोन्ही सोडू शकतो. अशा प्रकारचे हे यंत्र आपल्याला पाहायला मिळते. तसे त्यांचे पेरणी यंत्र रोटावेटर वेगवेगळ्या प्रकारामध्ये आहेत आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला नांगर पाहायला मिळतात योद्धाचे. तसेच पुढे आपल्याला जहांगीरचे हार्वेस्टर पाहायला मिळतात. एकदम मोठ्या आकारामध्ये हे आणि एकदम हेवी मशीन आपल्याला पाहायला मिळतं धारणी करण्याचं. शेतकरी मित्रांनो, हे सिल्वर कंपनीचं औषध फवारणीचं यंत्र आहे. खूप मोठ्या आकारामध्ये आहे. त्याचा जो औषध फवारणीचा जो बूम पाहतात खूप म्हणजे आपण एकाच वेळेस खूप मोठं क्षेत्र ह्याच्याद्वारे औषध फवारू शकतो. अशा प्रकारचं हे सिल्वरचं यंत्र. आपल्याला समोर आता रोहित कृषीची अवजार दिसत आहेत. पलीकडल्या साईडला वॉल्सन आहे. आता आपण GT शक्तीच्या स्टॉलवर आहे आणि ह्या साईडला GT शक्तीची इथं वेटर आहेत वेगवेगळ्या प्रकारची. याची 60,000 प्राईस आहे आणि याची 42,000 रुपये प्राईस आहे. या साईडला अर्धा घर आहे. इथं पण आहे. त्याची 10,300, ड्रम सीडर 5,600, मिनी वेडर 15,600 अशा असंख्य व्हरायटीची या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता इथं मॅजो एक रिपर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या साईडला एक वेडर प्लस म्हणजे मल्टीपर्पज अवजार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इथं खुरपणी मशीन आहे तिकडे पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी लाकडाचा वगैरे भुस्सा किंवा काही इतर आपण काय करू शकतो. वेगवेगळे प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता आपण ग्रीनलँड स्टॉलवर आहोत. त्यांच्या ज्या स्टॉलवर पाहिलं तर आपण हा 3 चाकाचा बुलेट ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळतो. तसेच यांचे रोटावेक्टर रिपर्स आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला समोर दिसतो हा ग्रीनलँडचा बुलेट ट्रॅक्टर पाहू शकता. त्याला त्यांनी औषध फवारणी यंत्र जोडलेलं आहे. तसे इतर अवजारे आपण जोडू शकतो. त्या ठिकाणी मिनी रोटर आहे व रिपर पण आहे. असे अनेक त्यांचे प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पाहू शकता या ठिकाणी आपण. शेतकरी मित्रांनो, ही आहे इसूझू कंपनीची कार. या कारमध्ये आपण 5 जण बसू शकता व ह्याच्या जे बॅक साईडचं जी जागा आहे त्या ठिकाणी आपण 1 टन कॅपॅसिटी असलेली कोणतीही मालवाहतूक करू शकता. या कारची किंमत आहे 17 लाख रुपये आणि ही टॉप मॉडेल आहे. त्याच्यामध्ये टचस्क्रीन सिस्टम वगैरे सगळं दिलेलं आहे. पाहू शकता ही आहे इसूझू कंपनीची कार. हे जे समोर वेटर दिसतात हे किसान क्राफ्ट कंपनीचे संपूर्ण किसान क्राफ्टचा स्टॉल आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांनी उत्पादन दाखवलेले आहेत. जसं की आपल्याला मोटर दिसतात, पेट्रोल पंप दिसतात, फॉगिंग मशीन दिसतात, STPचे सेट्स आहेत. असे असंख्य त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
आपल्याला जे व्हिडिओमध्ये दिसते ते आहे फील्ड किंग कंपनीचं हार्वेस्टर. खूप मोठ्या आकारामध्ये हार्वेस्टर आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा बंग जो आहे तो खूप मोठा आहे. तसंच तिथं रोटावेक्टरही आपल्याला पाहायला मिळतात. प्रॉपर्टी त्या समोर जे पाहतात हे आहेत रोटोकिंगचे रोटावेक्टर आणि नांगर्स या ठिकाणी पाहायला मिळतात. समोर फार्माट्रॅक कंपनीचे वेगवेगळे ट्रॅक्टर मॉडेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मोठ्यापासून छोटे असे ट्रॅक्टर पाहायला मिळतात. तसेच शेजारी कुबोटाचा पण एक स्टॉल आहे. कुबोटाचा पण या ठिकाणी आपल्याला ट्रॅक्टर पाहायला मिळेल. छोटे आणि मोठे अशा रेंजमध्ये यांनी तर आपल्याला प्रदर्शनामध्ये दाखवलेले ट्रॅक्टर आहेत. समोर पॉवर ट्रॅकचा ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आपल्याला पाहायला मिळतात निपा कंपनीची शेती अवजारे. पुढे श्रीदेव ट्रॅक्टर जे छोटे ट्रॅक्टरमध्ये त्यांनी बनवलेले आहेत. प्रदर्शनामध्ये हे जे स्टॉल आहे भूदेव कंपनीचं स्टॉल. त्यांचे सिंगल बॉटम, 3 बॉटम, डबल बॉटम अशा प्रकारचे वेगवेगळे हायड्रोलिक नांगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे जे समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत हे आहेत ॲग्रोवन कंपनीचे बुलेट ट्रॅक्टर. हे ट्रॅक्टर आपल्या लातूर निलंगामध्ये तयार केले जातात. तेथील कंपनी आहे आणि त्यांचे जे ट्रॅक्टर आहेत त्यांना आपण सर्व प्रकारचे अटॅचमेंट आपण जोडून आपल्या शेतातील कामे करू शकतो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ट्रॅक्टर.
खाली काय हरभरा आला का? कार कंपनीचं हे जे मशीन आहे हे लोखंडी कुठलाही बारसुद्धा त्याला व्यवस्थित अँगलमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये कट करून देत आहे असं मशीन आहे हे. बायसन कंपनीची यंत्र आहेत ही शेतीतील माल वाहतूक करण्यासाठी व औषध फवारणी करण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. अशा प्रकारची पेट्रोलवरील यंत्र आहेत. शेतीतील मोठ्या प्रमाणावर असलेला काडी कचरा तसेच की आपल्या गावाची जी काडी असते ही या मशीनच्याद्वारे आपण खोल जमिनीत गाडून टाकू शकतो. आम्ही दिसून द्या ना. हा इकडे खूप चांगला ट्रॅक्टर आहे हा या कंपनीचा. खूप मस्त आहे, आम्हाला आवडला. हे समोर जे दिसतात हे ब्लोअर आहेत गोदावरी ॲग्रोचे, वेगवेगळ्या लिटरमध्ये आहेत आणि शेतकऱ्यांना परवडेल अशा किमतीमध्ये यांचे ब्लोअर आहेत.